नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, विपणन व्यवस्थापन पेपर क्रमांक 2, चॅप्टर क्रमांक 1 विपणन नियोजन आणि विक्री पूर्वानुमान, लेक्चर क्रमांक 7. मागील लेक्चरमध्ये विक्री अंदाजपत्र, विक्री अंदाजपत्राचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्य, महत्त्व आणि फायदे आपण बघितले होते. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे विक्री पत्रकाच्या मर्यादा. विक्री अंदाजपत्रक तयार करत असताना ज्या घटकांपर्यंत पोहोचत असताना अडचणी येतात त्या घटकांना आपण मर्यादा असं आपण म्हणतो, किंवा एखादी घटकाची वापर क्षमता ही त्याच्या क्षमतेपुरतीच असते, त्याच्यापुढे आपल्याला त्यांना नेता येत नाही, त्याला आपण मर्यादा असं आपण म्हणतो. पहिली मर्यादा आहे अंदाज आणि पूर्वानुमानावर आधारित. अंदाज याचा अर्थ आपण एखाद्या वस्तूच्या विक्री संदर्भात जी कल्पना करतो त्याला अंदाज असं आपण म्हणतो. विक्री अंदाजपत्र हे अंदाजपत्रकीय कालावधीपुरतेच मर्यादित असून त्या कालावधीत होणाऱ्या विक्रीचाच विचार यामध्ये केला जातो. म्हणजे विक्री अंदाजपत्र जे आहे विशिष्ट कालावधीपुरतेच त्याचा आपण विचार करतो आणि विशिष्ट विक्रीचाच यामध्ये आपण विचार करतो. परंतु अंदाजपत्रकात वर्तवल्या गेलेल्या भविष्यकालीन अंदाजावर विविध पर्यावरणीय घटक परिणाम करत असतात. जे काही अंदाजपत्र आपण तयार करत असतो, या अंदाजपत्र तयार करत असताना पर्यावरणामधील जे घटक आहे या घटकांचा परिणाम होतो. पर्यावरणाचे घटक 2 प्रकारचे असतात, अंतर्गत घटक आणि बाह्य घटक. सुरुवातीलाच आपण विपणन नियोजनामध्ये व्यवसायाचे अंतर्गत घटक आणि बहिर्गत घटक बघितलेले आहेत. या अंतर्गत आणि बहिर्गत घटकांचा विक्री पूर्वानुमानावर या ठिकाणी आपल्याला मर्यादा निर्माण करताना दिसून येते की अंदाज जो आहे हा अंदाज चुकू शकतो, किंवा मागील जो विक्री पूर्वानुमान आहे या विक्री पूर्वानुमानाच्या माध्यमातून वस्तू व सेवांची विक्री करत असताना पूर्वानुमानामध्ये जो काही अंदाज केलेला आहे तो भविष्यामध्ये सत्य ठरेलच असं सांगता येत नाही. दुसरी मर्यादा आहे वारंवार उजळणीची आवश्यकता. सातत्याने बदलत जाणाऱ्या व्यावसायिक पर्यावरणामध्ये विक्रीचे अंदाजपत्रक जे आहे याचा सातत्याने पुनर्आढावा घ्यावा लागतो. वास्तविक जर बघायला जर गेलं तर विक्री अंदाजपत्रकाचा पुन्हा आढावा घेणं हे काम खर्चिक आहे. सातत्याने बदलत जाणारे अंदाजपत्र विक्री अंदाजपत्र जे आहे या घटकांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे विक्री अंदाजपत्रकाचा वारंवार आढावा जर घेतला तर त्यामध्ये बदल होण्याची शक्यता असते. तिसरी मर्यादा आहे ताठरता निर्मिती. विक्री अंदाजपत्रकामुळे काय होतं की विक्री घटकाच्या कार्यामध्ये एका प्रकारची ताठरता निर्माण होते. त्यामुळे विक्री कार्याशी जे संबंधित जे घटक असतात ते स्वतःहून प्रेरणाशील राहत नाही. म्हणजे याचा अर्थ विक्री करत असताना, विक्री अंदाजपत्रक तयार करत असताना यामध्ये जी काही आकडेवारी आपण तयार केलेली आहे त्या आकडेवारीमध्ये बदल करता येत नाही, कारण की तो एक अंदाज असतो. चौथी मर्यादा आहे विक्री अंदाजपत्रक तयार करण्यासाठीचा वाढता खर्च. विक्री अंदाजपत्र ही वेळखाऊ आणि अत्यंत खर्चिक प्रक्रिया आहे. विविध पर्यायांचा व्यावसायिक पर्यावरणाचे जे काही विविध घटक आहे याचा अभ्यास करून विक्री अंदाजपत्रक तयार केलं जातं. परिणामी ही अत्यंत खर्चिक बाब बनते. लहान आकाराचे जे व्यवसाय असतात ते अशा प्रकारचा खर्च करू शकत नाही, किंवा तो खर्च त्यांनी जर केला तर त्यांच्या खर्चामध्ये वाढ होऊन वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विक्री अंदाजपत्र तयार करण्यासाठी जो खर्च जो आहे हा नेहमी वाढताना दिसून येतो. त्यानंतर 5वी मर्यादा आहे ग्राहकाच्या वर्तनामध्ये बदल.
ग्राहकाचं जे वर्तन जे आहे ते बदलू शकतं. ग्राहक एखादी वस्तू खरेदी करत असताना काय, कोठे, केव्हा, कधी, कोणाकडून, कशा प्रकारे वस्तूंची खरेदी करतो याला ग्राहक वर्तन असं आपण म्हणतो. हे ग्राहकाचं वर्तन जे आहे हे बदलू शकतं किंवा ग्राहकाच्या वर्तनामध्ये आपल्याला बदल बघायला मिळतात. आणि जर विक्री अंदाजपत्रक तयार करत असताना असणारं ग्राहकाचं वर्तन आणि प्रत्यक्ष विक्री अंदाजपत्र जेव्हा अंमलबजावणीसाठी आणलं जातं तेव्हा ग्राहकाची फॅशन, उत्पन्न, ग्राहकांच्या गरजा, शैली, ग्राहकांची आवड इत्यादीमध्ये बदल होण्याची शक्यता या ठिकाणी असते आणि त्याचा गंभीर परिणाम व्यवसायावर होऊ शकतो. नंतर 6वी मर्यादा आहे अचूक माहितीची अनुपलब्धता. विक्री अंदाजपत्रक तयार करत असताना बाजारपेठेमधील स्थिती, स्पर्धकांचा स्तर, बाजारपेठेतील जे पर्यावरणीय जे घटक आहे या घटकांविषयी अचूक माहिती या ठिकाणी आवश्यक असते. परंतु अंदाजपत्रकामध्ये अंदाजपत्रक तयार करत असताना एक अंदाजच घेतला जातो, त्यामुळे ती माहिती वास्तव असेलच असं नाही. जे काही तर्क आणि वितर्क लावलेले आहेत या तर्क आणि वितर्कांच्या आधारे विक्री अंदाजपत्रक तयार केले जाते, त्याचा परिणाम व्यवसायावर होण्याची शक्यता असते. विक्री अंदाजपत्रकाच्या मर्यादा या ठिकाणी संपलेल्या आहे. पुढचा आपला मुद्दा आहे विक्री कोटा. याचा अर्थ व्याख्या आपण बघूया. विक्री कोठा यामध्ये कोठा शब्द जो आहे तो कोड झालेला आहे तो समजून घ्यावा. विक्री कोठा याचा अर्थ कोटा हे विक्री प्रतिनिधींना किंवा विक्री प्रदेशांना दिले जाणारे संख्यात्मक विक्री उद्दिष्ट असते. म्हणजे कोटा काय असतो की तुमचे विक्री प्रतिनिधी किंवा जो विक्री प्रदेश तुम्ही निवडलेला आहे यांना वस्तूच्या विक्रीसाठी दिलेले एक टार्गेट असतं. कोटा या प्रमाणाला वेळेची मर्यादा ही कायमस्वरूपी असते, कारण की विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट प्रमाणामध्ये जो काही माल विकला जावा असा जो काही अंदाज आहे हा विक्री कोट्यामध्ये केला जातो, त्यामुळे याला वेळेची मर्यादा दिसून येते. कोट्याच्या माध्यमातून विक्रीची संख्यात्मक उद्दिष्टेही नमूद केली जातात. जो कोटा आहे या कोट्याच्या माध्यमातून किती वस्तूंची विक्री केली जाईल याची संख्या या ठिकाणी दर्शवली जाते. ज्या प्रदेशामध्ये एखादं उत्पादन जाऊन पोहोचतं त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रासाठी आणि प्रत्येक विक्री प्रतिनिधीसाठी विक्री कोटा ठरवून दिला जातो. म्हणजे विक्री कोट्यामध्ये जे काही व्यावसायिक आहे किंवा उत्पादक आहे यांनी विशिष्ट बाजारपेठेमध्ये विशिष्ट विक्री प्रतिनिधींनी एवढ्या वस्तूंची विक्री करावी अशा प्रकारचा कोठा जो आहे हा यामध्ये ठरवून दिला जातो. विक्री कोठ्याची व्याख्या या ठिकाणी आपण बघूया. विक्री कोटा हा प्रत्येक उत्पन्नासाठी, भौगोलिक क्षेत्रासाठी आणि प्रत्येक विक्री प्रतिनिधीसाठी निश्चित केला जातो. प्रामुख्याने विक्री प्रयत्नांना दिशात्मक स्वरूप देण्यासाठी व्यवस्थापनाकडे हे एक साधन आहे. म्हणजे विक्री कोठ्यामध्ये काय केलं जातं, प्रत्येक भौगोलिक क्षेत्रासाठी आणि प्रत्येक विक्री प्रतिनिधीसाठी त्याने विशिष्ट वेळेमध्ये किती वस्तू व सेवांची विक्री करावी या संदर्भात एक ठरवून दिलेला एक संख्यात्मक एक आकडेवारी असते. प्रामुख्याने विक्री जे प्रयत्न आहे यांना दिशात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न या विक्री कोट्याच्या माध्यमातून केल्या जाण्याचं या ठिकाणी दिसून येतं. आता हा जो विक्री कोटा जो आहे या विक्री कोट्याचे काही उद्दिष्टे आपण बघणार आहोत. पहिले उद्दिष्ट आहे विक्रय घटकांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी प्रमाणके प्रस्थापित करणं. प्रमाणक ज्याला आपण स्टँडर्ड असं आपण म्हणतो की प्रत्येक विक्री प्रतिनिधींकरता विक्री कोटा हा संख्यात्मक तत्वानुसार निश्चित केलेला असतो. हा जो काही कोटा निर्धारित केला जातो त्याद्वारे प्रत्येक विक्री प्रतिनिधीच्या कार्यकौशल्यांचे व कार्यक्षमतांचं जे काही मूल्यांकन आहे यामध्ये केलं जातं. प्रत्येक विक्री प्रतिनिधीचं जे वास्तविक कार्य जे सादरीकरण आहे त्याची तुलना पूर्वनिर्धारित कोट्याबरोबर केली जाते आणि ह्या पूर्वनिर्धारित कोट्याच्या माध्यमातून विक्री घटकाची जी कार्यक्षमता आहे या कार्यक्षमतेसाठी एक विशिष्ट प्रकारचं प्रमाण ठरवून दिलं जातं. दुसरं उद्दिष्ट आहे विक्री खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी. म्हणजे विक्री कोट्यामुळे काय होत आहे की विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट वस्तूंची विक्री केली जावी
हे टार्गेट किंवा हे उद्दिष्ट त्या विक्रय प्रतिनिधीला किंवा जो विक्री एजंट आहे याला ठरवून दिलं जातं. त्यामुळे विक्री खर्च कमीत कमीत कसा करता येईल हे विक्रय कोट्याचं या ठिकाणी उद्दिष्ट असतं. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे विक्री घटकांना प्रेरित करण्यासाठी. प्रेरणा हा व्यवसायातील जीवनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. दुर्दैवाने जर बघितलं तर या घटकांचं भारतीय बाजारपेठेमध्ये किंवा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जातं. हे दुर्लक्ष केल्यामुळे काय होतंय की व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता असते. परंतु विक्री जो घटक आहे हा विक्री घटक जो काही विक्रय प्रतिनिधी आहे यांना प्रेरित करतो. कशा प्रकारे प्रेरित करतो की त्यांनी विशिष्ट कोठ्याची जर विक्री जर विशिष्ट कालावधीमध्ये जर केली तर अशा विक्रय प्रतिनिधींना बिगर वित्तीय जे काही लाभ आहे दिले जातात. यामध्ये त्यांना लाभांश दिला जातो किंवा विभिन्न प्रकारच्या ज्या काही रोजगाराच्या ज्या संधी आहेत किंवा रोजगाराचे जे समाधान आहे हे पेरण्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं काम यामध्ये केलं जातं. जेणेकरून जे विक्रय प्रतिनिधी आहे हे पुढील जे टार्गेट किंवा पुढील जो कोटा जो आहे हा प्रभावीपणे विकला जावा यासाठी आपल्याला प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. त्यानंतर पुढचा घटक आहे, पुढचं उद्दिष्ट आहे प्रभावी नुकसान भरपाई आराखडे विकसित करण्यासाठी. यामध्ये आपण बघतो की विक्री प्रतिनिधी जे आहे किंवा जेव्हा वस्तूंची विक्री केली जाते तेव्हा भविष्यामध्ये नुकसान भरपाई होऊ शकते. हे नुकसान भरपाई झाल्यानंतर ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी कशा प्रकारे नियोजन केलं जाईल याचा देखील आराखडा तयार करणं हे विक्री कोट्याचं उद्दिष्ट असतं. पाचवं उद्दिष्ट आहे अतिरिक्त प्रवर्तनात्मक प्रयत्नांची आवश्यकता असणारी बाजारपेठेची क्षेत्र ओळखणं. प्रत्येक विक्रीसाठी किंवा प्रत्येक विपणनासाठी जो विक्रीचा जो कोटा जो निश्चित केला जातो त्यानंतर निर्धारित केलेल्या विक्री कोट्याची तुलना ही बाजारपेठेमध्ये झालेली जी वास्तविक जी विक्री असते याबरोबर केली जाते. जर वास्तविक विक्री ही विक्री कोट्यापेक्षा कमी असेल तर त्या बाजारपेठे क्षेत्रामध्ये विक्री वृद्धिंगत करण्यासाठी विशिष्ट विक्री जे प्रवर्तन उपक्रम जे हे राबवले जातात. त्यामुळे विक्री व्यवस्थापकांना उच्च विक्री झालेले क्षेत्र आणि कमी विक्री झालेले क्षेत्र निर्धारित करण्यासाठी विक्री कोटा उपयुक्त ठरतो असे म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला ज्या बाजारपेठेमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे या बाजारपेठेमध्ये विक्री कोटा यशस्वीपणे चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे अशा बाजारपेठेमध्ये विक्री कोट्याच्या माध्यमातून जे प्रवर्तन आहे वाढ आहे ही वाढ घडून आणण्याचा प्रयत्न सुद्धा यामध्ये केला जातो. त्यानंतर सहावा आहे की अन्य उद्दिष्ट. विक्री कोट्याचे अन्य उद्दिष्ट यामध्ये आहेत. यामध्ये पहिलं की विक्री कोट्यामुळे उच्चतम विक्री आणि उच्चतम नफा हे उद्दिष्ट साध्य होतं. दुसरं उद्दिष्ट आहे की कोणत्या विक्री प्रतिनिधीला प्रशिक्षणाची आवश्यकता त्याची कार्य उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं देणं गरजेचं आहे याची माहिती मिळते. म्हणजे जे विक्री प्रतिनिधी यांची कार्यक्षमता कमी आहे त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं. तिसरं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक विक्री प्रतिनिधीकडून जे विक्री उपक्रम विक्री व्यवस्थापकाकडून करून घ्यायचे असतात ते निर्धारित करण्यासाठी मदत होते. म्हणजे जे काही वैयक्तिक जे विक्री प्रतिनिधी असतात त्या विक्री प्रतिनिधींना कोणते उपक्रम द्यायचे, कोणते नवीन त्यांना संधी निर्माण करून द्यायच्या आहेत याचाही अभ्यास यामध्ये केला जातो. त्यानंतर विक्री कोटा निर्धारित केला गेल्यामुळे चौथं वैशिष्ट्य यामधले आहे की विक्री कोटा निर्धारित केल्या गेल्यामुळे उत्पन्नाचे पद्धतशीर आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य भौतिक वितरण करता येतं. जेणेकरून तुम्ही जे काही विक्री कोटा तयार केलेला आहे या विक्री कोट्यामुळे काय होतं आहे की उत्पन्नाचं पद्धतशीर आणि तांत्रिकदृष्ट्या जे भौतिक वितरण आहे हे करता येतं. विविध क्षेत्रात उत्पन्नाचे वितरण होऊन विक्री कोटा पूर्णत्वाला नेण्याचा जो काही प्रयत्न आहे तो देखील यामध्ये केला जातो. त्यानंतर या चॅप्टरमधील शेवटचा जो मुद्दा आहे किंवा शेवटचा जो टॉपिक आहे तो आपण बघूया विक्री कोट्याच्या मर्यादा. विक्रीचा अचूक पूर्वांदाज व्यक्त करणे कठीण. पहिली मर्यादा आहे की विक्रीचा जो काही पूर्वांदाज आहे
हा व्यक्त करणं कठीण आहे की भविष्यामध्ये आपण एखादी बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवली आणि त्या बाजारपेठेमध्ये किती वस्तूंची विक्री होईल किंवा किती वस्तू विकल्या जातील या संदर्भात जो काही अंदाज आहे हा अंदाज व्यक्त करणं कठीण असतं किंवा हा अंदाज व्यक्त करत असताना बऱ्याच अडचणी यामध्ये निर्माण होताना दिसून येतात। दुसरी मर्यादा आहे सक्षम विक्री प्रतिनिधीच्या क्षमतेचा पूर्ण वापर केला जातोच असं नाही। विक्री कोट्यामध्ये काय केलं जातं की प्रत्येक जो काही विक्रय प्रतिनिधी आहे त्याला विशिष्ट कोटा ठरवून दिला जातो। त्यामध्ये एखादा विक्रय प्रतिनिधी अतिशय कार्यक्षम असतो, एखाद्या विक्रय प्रतिनिधीची कार्यक्षमता कमी असते, पण जो सक्षम आहे ज्याला वस्तूंची विक्री करावी असं वाटतं किंवा जो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वस्तूंची विक्री करतो त्याच्या क्षमतेवर मर्यादा ह्या विक्री कोट्यामुळे येताना दिसून येतात। त्यानंतर तिसरी मर्यादा आहे वैयक्तिक दृष्टिकोन। सर्वसाधारणपणे विक्री कोटा हा तज्ज्ञांच्या अंदाजावर उभारला जातो। ज्यावेळेस एखादी व्यक्ती एखादा अंदाज व्यक्त करत असतो, हा अंदाज व्यक्त करत असताना त्या अंदाजासंदर्भामध्ये त्याचं मत वैयक्तिक असतं किंवा तज्ज्ञांचं मत वैयक्तिक असतं किंवा पूर्वांदाज तयार करत असताना जे काही अनेक प्रकारचे घटक म्हणजे विक्रीचा पूर्वांदाज असेल किंवा बाजारपेठेमधील जे घटक आहे या घटकांकडे त्या तज्ज्ञ व्यक्तीची किंवा विक्रय प्रतिनिधींची बघण्याची जी काही दृष्टी आहे वैयक्तिक स्वरूपाची असते, त्यामुळे यामध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता असते। त्यानंतर आर्थिक घटकांचे वजन, चौथी मर्यादा आपली आहे आर्थिक घटकांचे वजन। विक्री कोटा निर्धारित करत असताना तज्ज्ञ व्यक्ती, विपणन संशोधक, संख्याशास्त्रीय तज्ज्ञ इत्यादींची आवश्यकता असते। म्हणजे विक्री कोटा जेव्हा तुम्हाला ठरवायचं असतं तेव्हा तज्ज्ञ व्यक्ती लागतात, विपणन संशोधक लागतात, संख्याशास्त्रीय तज्ज्ञ लागतात। या सर्व तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असताना वित्तीय स्वरूपातील खर्च देखील वाढत असतो आणि परिणामी संघटनेवर वित्तीय जो ताण आहे हा निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। चॅप्टर क्रमांक 1 हे पूर्णपणे संपलेलं आहे। यासाठी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मी आठवण करून देतो की आपले 7 लेक्चर या ठिकाणी आहेत। हे 7 लेक्चर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकामागून एक ऐकल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल। जर तुम्हाला काही वैयक्तिक अडचणी आल्यास पर्सनली माझ्याबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। माझा मोबाईल नंबर सगळ्यांकडे असेल तरी पुन्हा एकदा सांगतो, माझा मोबाईल नंबर आहे 9593197441। लेक्चरमध्ये तुम्हाला कुठे काही त्रुटी आढळल्यास, अडचणी आढळल्यास माझ्याबरोबर वैयक्तिक संपर्क साधावा। पुढील वेळेस त्या त्रुटी व मर्यादा दूर करण्यासाठी प्रयत्न यामध्ये केला जाईल। धन्यवाद।